आव्हान दिलंय, काय कसं बघताय तुम्ही याच्याकडे? नार्को टेस्ट व्हायला पाहिजे, एकदा तरी व्हायला पाहिजे. धनंजय मुंडेच्या पण व्हायला पाहिजे आणि सगळ्यांच्या व्हायला पाहिजे, माझ्या पण व्हायला पाहिजे. आणि जसे धनंजय मुंडेंनी म्हटलेलं आहे की जरांगे भाऊचा व्हायला पाहिजे, तो जरांगे भाऊ पण तयार आहे ना. मी तयार आहात का? मी पण तयार आहे. मी तर अगोदरपासून, मी 3 वर्षापासून मीडियावरती ओरडते, माझ्या नार्को टेस्ट करा, धनंजय मुंडेच्या पण करा. पण धनंजय मुंडेच्या नार्को टेस्टची मागणी करताय ना, घेते ना, वेळ कोणाची नसते, वेळ एकदा आपल्या समोर असते. आज मुझे झूठे केसों में फंसाने की कोशिश करी, भगीरथ बियानी जैसे के मर्डर केस में मेरे को फंसाने की कोशिश करी. आज सगळी गोष्टी धनंजय मुंडेवरती येते, सगळी गोष्टी धनंजय मुंडेवरती येते. आज वेळ कोणाची नसते. धनंजय मुंडे लक्षात ठेवा, ज्याच्या कोणी नाही त्याचा देव असते, आणि आज हे देवानी दाखवलेला आहे. काय वाटतं तुम्हाला, ते करतील काय नार्को टेस्ट? करायला पाहिजे, हे माध्यमातून तुम्हाला आवाज उचलला पाहिजे. करा करा करा, त्यांची दोघांची मागणी आहे ना. जरांगे भाऊ पण, ऐका ना, हा, जरांगे भाऊ पण तयार आहे, धनंजय मुंडे पण तयार आहे, तो करा ना. कोणाची वाट बघतोय? करा नार्को टेस्ट, काय प्रॉब्लेम आहे? आणि माझ्या पण करा, की धनंजय मुंडेने माझ्यासोबत काय काय कटकारस्थान रचले, कधी आमचे लग्न झाला, वाल्मिकरांनी माझ्यासोबत मारहाण केली, मला 3-3 वेळे जेलमध्ये टाकला, माझी बहिणीला जेलमध्ये टाकला. अरे किती अन्याय अत्याचार करणार तुम्ही, किती खालची पातळीवर जाऊन अन्याय अत्याचार करताय स्वतःची बायकोवर. आणि आज जरांगे भाऊनी, मी आज बघितला ते व्हिडिओ, जरांगे भाऊनी ते दादा गरुड़ची जे रिकॉर्डिंग सुन ली है उन्होंने, तो उसमें मेरे पति ने बोला है की ते ड्रायव्हर नाही आहे, ते तिचा नवरा आहे. अरे स्वतःची बायकोच्या बद्दल तुम्ही इतका घाण बोलताय. आणि कधी तुम्ही बीबी दान केली आपले कुणाच्या ड्रायव्हरला? कोणत्या ड्रायव्हरला तू आपली बीबी दान केली धनंजय मुंडे? कोणत्या ड्रायव्हरला तू दान केलेला आहे? मला विचारायचं या गोष्टी.